नवी मुंबईतल्या बातमीनंतर आता एक बातमी आहे एका व्हायरल मेसेजची। एड्स हा गंभीर आजार पूर्णपणे बरा होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। देशात हजारो रुग्ण एड्सचे आहेत, त्यामुळे हा दावा खरा असेल तर याचा अनेकांना फायदा होणार आहे। त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली। मग काय सत्य समोर आलंय पहा या रिपोर्टमध्ये। एड्स आजारावर आला रामबाण उपाय। 2 इंजेक्शननं एड्स पूर्णपणे बरा होतो। काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? एड्स हा गंभीर आजार। एड्स पूर्णपणे बरा करण्यासाठी अजूनही औषध आलेलं नाही। एड्स झालेल्या रुग्णांना गंभीर वेदना होतात, माणसाचा खंगून खंगून मृत्यू होतो। मात्र एड्स पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय। त्यामुळे मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। एड्स इंजेक्शननं पूर्णपणे बरा होऊ शकतो। नवीन अँटीव्हायरल औषधाचं वर्षातून 2 वेळा इंजेक्शन घेतल्यामुळे महिलांमधील HIV पूर्णपणे बरा झाल्याचं समोर आलंय। हा दावा करण्यात आल्यानं एड्स असलेल्या अनेक रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्यात। देशात हजारो एड्सचे रुग्ण आहेत। गेल्या वर्षी जागतिक स्तरावर 13 लाख लोकांना HIVचा संसर्ग झाला होता। मात्र 2010 मध्ये आढळलेल्या 20 प्रकरणांपेक्षा हे प्रमाण कमी आहे। असं असलं तरीही 2035 पर्यंत जगात HIV नवी प्रकरणं 5 लाखांपेक्षा कमी किंवा 2030 पर्यंत एड्सला संपवण्याचं UN एड्सचं लक्ष्य पूर्ण करणं कठीण आहे। त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली। याबद्दल अधिक माहिती तज्ञ देऊ शकतात। तज्ञांकडून याबद्दल माहिती घेतली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। दक्षिण आफ्रिका आणि युगांडानं चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केलाय। लेनकापावीर असं औषधाचं नाव आहे। 2 इंजेक्शननं HIV वर पूर्ण संरक्षण होतं असा दावा करण्यात आलाय। भारतात एड्सवर अजूनही संशोधन सुरू आहे। एड्स झालेल्या रुग्णांना आयुष्याचा शेवट झाल्यासारखं वाटतं, मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली आहे। दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये लेनकापावीर असं या औषधाचं नाव असून ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे। दररोज घेतलेल्या इतर 2 औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र भारतात अजून यावर संशोधन सुरू आहे। त्यामुळे एड्स होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।